Let us write given data for the first problem of oblique lines. We are given point A is given, na? Yes. Okay, so point A is given 20 mm from HP and VP. म्यूट करा सर्वांनी प्लीज. ज्यावेळी उत्तर द्यायचं आहे त्याच वेळी अनम्यूट करा. ओके. Point A is given 20 mm from HP and VP. This is what we are given. Then true length, how much? 70, na? Yes, sir. Okay. Yes, sir. Then we are given which angle? Theta. How much? 30. 30 degrees. Okay. And we are also given the angle phi. It is 45 degrees. 45 degree. Okay. And we have to find out apparent lengths. Apparent length म्हणजे काय आपण थोडंसं टेक्निकली डिस्कस केलेलं आहे, पण ऍट ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये ते कसे मेजर करायचे आपण बघूया. म्हणजे मिळवायचे कसे आणि मेजर कसे करायचे. फाइंड apparent lengths and apparent inclinations. Okay, so from where we should start? We should start with a reference line which is called as, काय म्हणतो आपण त्याला? Am I audible? XY line. Okay, we should start with XY line. तर XY line ड्रॉ करताना काय सांगितलं होतं बरं? You should have at least 7 centimeter space. 7 centimeter वर 7 ते 8 सेंटीमीटर जागा असावी. एक प्रॉब्लेम सोडवल्यानंतर तुम्हाला स्पेस मॅनेजमेंट लक्षात येईल. सो वी स्टार्टेड विथ XY लाईन. ओके, देन याच्यानंतर काय केलं तर सांगा. व्हाईट बोर्ड क्लिअरली दिसतोय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Thank you. Then we have to draw the projector for point A. So distance for point A, it is given as 20 mm above HP, 20 mm in front of VP. Okay. Then we can name the points. So this is point A dash in front view. This is point A in the top view. Correct. Then A dash कुठे सांगा? 20 mm above HP. हे डिस्टन्स आपण कुठे टाकलं? Above XY. 20 mm in front of VP. हे डिस्टन्स आपण टाकलं बिलो XY. इथपर्यंत आपलं झालं होतं, बरोबर आहे? त्यामुळे मी क्विकली कव्हर केलं. Yes. Okay. Now then the first step we have decided is, सांगा काय लिहिलं होतं? हे तुम्ही पण नोट करा. Assume the line to be which type of line? लाईन कोणत्या प्रकारची अज्युम केली सुरुवातीला सांगा? Front line. frontal line. फ्रंटल लाईन, बरोबर आहे. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स आणि काय फाइंड आउट करायचंय? फाइंड Plan length. प्लॅन लेंथ. बरोबर आहे. तर हे डिपेंडिंग अपॉन डेटा असतं. जसं प्रॉब्लेम पुढे आपण कंटिन्यू करत असतो तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. नाव वी कन्सिडर संडास लागली 8च्या खाली असतील माणसं शेळ्यावाली ए म्यूट करा रे. कोण आहे गाडो? जगन्नाथ अवताडे. सॉरी सर, चुकून झालं होतं, सॉरी. इट इज नॅचरल, पण अनम्यूट करा. ओके. सो वी कन्सिडर अ रेफरन्स लाईन. ही येलो कलरची आपण रेफरन्स लाईन ड्रॉ केली आहे. ओके. तर हा रेफरन्स कशासाठी आहे? हिअर वी वॉन्ट टू मेजर अन अँगल ऑफ 30 degrees. ओके.
Now, what is the nature of projections for frontal line? Anyone remembers? Frontal line चे projections कसे असतात? Front view shows True length plus theta. ट्रू लेंथ Length अँगल plus थिटा. theta. सर्वांनी बोला प्लीज बाळांनो, तरच आपल्याला काहीतरी समजेल. Front view True shows length plus theta. True length plus theta. plus theta. Very good. And top view shows Shows apparent length. Apparent length. correct. Plan Okay. length. So here first we draw. आता आपण काय करूया, फ्रंट व्ह्यू फ्रंटल लाईनचे प्रोजेक्शन हे आपण रेड कलर मध्ये काढूया. तर या लाईनचा अँगल किती घ्यायचा सांगा? हाऊ मच? 30 डिग्रीज, बरोबर ना? Yes, sir. आणि अँगल 30 डिग्री घ्यायचा आणि लेंथ किती घ्यायची या लाईनची? 70 mm. 70 mm. 70 mm. करेक्ट. So this point is B1 dash. B1 dash हे नोटेशन कसं लिहायचं तुम्हाला माहिती आहे? इथे टाइप करताना एक्झॅक्टली तसं येणार नाही. ओके. आणि हा अँगल किती घेतलाय सांगा? किती हा 30 अँगल? degree. 30 degree. सर्वांनी बोला प्लीज. 30 डिग्री. 30 degree. This 30 degree. will be taken as 30 degrees. I know you are concentrating on the drawing, but at the same time, alertness ठेवा. जे काय आपण रिवाइज करतो त्याला पण उत्तर पाहिजेत. ओके. Then this distance is taken as how much? 70. 70. तर तिथं 70 ने लिहायचं, काय लिहायचं? फक्त नोटेशन लिहायचं. ओके. सो A dash B1 dash is ट्रू लेंथ. आता B1 हे नोटेशन का वापरलं? डू यू रिमेंबर? काल आपण डिस्कस केलं होतं. B1 हे नोटेशन का केलं? कारण आपण स्टेप 1 एक्झिक्यूट करतोय. डू यू रिमेंबर दॅट? Yes, sir. Yes, sir. ओके. Now we have to project B1 dash in top view. फ्रंट व्ह्यू मध्ये आता A dash B1 dash काय दाखवते आपल्याला? ट्रू लेंथ प्लस थिटा. इज इट करेक्ट? So project B1 dash up to the top view. Now A dash B1 dash is front view आणि हा आपल्याला काय दाखवतोय? Describe the front view A dash B1 dash. तो आपल्याला काय दाखवतोय सांगा कॉम्बिनेशन? True length plus theta. सर्वांनी बोला प्लीज. सर्वजण बोलले तरच मी पुढे जाणार आहे. फ्रंट व्ह्यू शोज True length plus True theta. length plus ट्रू लेंथ प्लस theta. Then the top view should be parallel to x. Parallel. top view should Apparent be length. parallel to XY. Is it correct? Y. Yes, Okay. sir. So we can complete the top view now. So this is top view. Okay. This length, this point is B1. Sorry, color change होता है क्या? This point is B1. Is it correct? And we have obtained which length now? A to B1 is? A to B1 ही कोणती लेंथ मिळाली आपल्याला? Plan Plan. length. We have obtained which length? Plan length. Plan length. Okay, tell me the value of plan length. $57 काहीतरी होतं ना, जुनी व्हॅल्यू एकदा आपण हे ट्राय केलं होतं. 60. 57 ना? 60 येते. Yes, sir. 60 नाही येणार बाळा, एकदा चेक करा बरं. अँगल 30 डिग्रीज आहे का चेक करा. Sir, 59 आली. नक्की? Yes. अरे पूर्वी हाच प्रॉब्लेम सोडवला, त्यावेळेस 57 सांगितलं तुम्ही. 57 आले, sir.
बघा अजून कोणीतरी चेक करा व्हॅल्यूज. 57 आहे सर. 57. ओके, व्हॉट अबाउट अदर्स? 57 आहे सर. किती? 57. 57. Okay. So step number 1 is over. Correct? Now what is step number 2? Step number 2 मध्ये काय करायचं सांगा? Horizontal line. So assume that the line is which type of line? Horizontal line. So note down side by side steps लिहित राहा. Step number 2, assume the line to be horizontal line draw its background मध्ये आवाज येत नाही ना माझ्या? काय येतोय? नाही सर येत नाही. ना सर. नक्की ना. ओके, कारण काय आहे लहान मुलं आहेत पलीकडे जर गोंधळ चालू. ड्रॉइड्स प्रोजेक्शन्स जर आला तर सांगा, कारण अल्टिमेट फोकस शुड बी लर्निंग. फाइंड इलेव्हेशन लेंथ. ओके, तर पहिल्या स्टेप मध्ये काय केलं होतं बघा, लक्ष द्या. आपण दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन घेतलं होतं. कुठलं कुठलं सांगा? ट्रू लेंथ प्लस थीटा. Theta. बरोबर आहे? तर हे कॉम्बिनेशन कशासाठी लागतं? विच लाईन? Frontal line. फ्रंटल लाईन. इज इट करेक्ट? Yes sir. ओके. Yes. देन द नेक्स्ट लाईन म्हणजे आता या लाईनला आपण अज्युम काय करतोय? हॉरिझॉन्टल लाईन म्हणून अज्युम करतोय. अँड व्हेन वी अज्युम द लाईन टू बी हॉरिझॉन्टल, ओके, वी नो दॅट हॉरिझॉन्टल लाईनचं डिस्क्रिप्शन सांगा. प्रोजेक्शन कसे काढले होते आपण? काल प्रॉब्लेम सोडवलेत बघा. टॉप व्ह्यू शोज True length plus 5. True line plus 5. टॉप व्ह्यू शोज True length True length plus plus True 5. length So now plus we have 5. to refer the second combination. Second combination म्हणजे कुठलं? True length plus 5. Are you getting? Yes. आणि त्या केसमध्ये या लाईनचा फ्रंट व्ह्यू कसा मिळाला पाहिजे तुम्हाला? जर ही लाईन हॉरिझॉन्टल केली तर टॉप व्ह्यू शोज ट्रू लेंथ प्लस 5 अँड फ्रंट व्ह्यू इज apparent length. Parallel. इलेव्हेशन लेंथ. ओके, तर आता सांगा नेक्स्ट स्टेप काय असेल? नेक्स्ट स्टेप टॉप व्ह्यू मध्ये कोणतं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे? True length plus 5. ओके, म्हणजे ट्रू लेंथ प्लस 5. तर ट्रू लेंथ आहे 70. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 5? 45 डिग्रीज. 45 degree. So it will come something like this. Now this point should be named as, या पॉइंटचं नाव काय द्यायचं सांगा? B2, कारण आपण स्टेप नंबर 2 एक्झिक्यूट करतोय. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay. And what is the description of line AB2? It shows which length? True length. True length. Length. Correct. And it is inclined at an angle 5. 5. समजतंय सर्वांना? Yes. So this line is inclined at an angle phi to VP. Okay. Now describe the blue colored line. Blue colored line AB2 आहे. त्याचं description सांगा. Top view shows true length plus phi. Therefore, its front view should be
Parallel to. Parallel to XY. Its front view should be parallel to XY. XY. Is it correct? ठीक है. Now means we have to project now B2. आता B2 ला कुठं प्रोजेक्ट करायला लागेल? फ्रंट व्ह्यू मध्ये. समजतंय ना? सो प्रोजेक्ट B2 हा B2 आहे. इथून स्क्रीन कडे लक्ष द्या सर्वांनी. B2 we are projecting up to the front view. And now we can complete the front view. The front view is going to show us कोणती लेंथ मिळेल तुम्हाला इथं? Elevation length. Elevation length. Front view will give us the elevation length. Very good. Any doubt till now? Okay. Now tell me the values. Plan length आपल्याला मिळाली होती अराउंड 57 लिहू द्या. एक टेंटेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. एखाद दुसरा एमएम इकडे तिकडे असेल तर चालेल. 57 च्या आसपास मिळते सर्वांना. Okay, sir. Yes, yes, sir. ओके. आणि इलेव्हेशन लेंथ किती मिळते बघा. मेजर इट्स व्हॅल्यू. 51. तर 50 आले. 50 आली सर करेक्ट. 50. ठीक आहे. इट इज अराउंड 50. एखाद्या एमएम इकडे इकडे चालू शकतो. ठीक आहे. नाउ ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट वी हॅव डन. आता आपल्याला काय मिळालं समजावून घ्या. एक मिनिट. झूम थोडस हँग झालेलं आहे. स्क्रीनवरती काय ऑपरेशन दिसत नाही ना? एम आय ऑडिबल? Yes. Yes, sir. ओके. थोडस वेट करूया कारण माऊस वगैरे मुवमेंट होत नाहीये. ठीक आहे. व्हायला लागले. काय प्रॉब्लेम नाही. सो ट्राय टू अंडरस्टँड. सर्वांनी स्क्रीनकडे पहा प्लीज. कुणीही काही ड्रॉ करायचं नाहीये. ठीक आहे. तर स्टेप नंबर 1 मध्ये लक्षात घ्या. आपण काय केलं? HP शी अँगल इथं किती घेतला? या लाईनचा अँगल 30 degrees. 30 degree. Is it correct? So when Yes. the line makes 30 degrees to HP degree, the value of plan length is around 57. 57. जवळपास आहे. थोडस व्हेरिएशन असू शकतं. ओके. म्हणजे 30 डिग्रीज विथ HP अँगल जर असेल याचा अर्थ प्लान लेंथ 57. म्हणजे जे काय फायनल व्ह्यू आपल्याला काढायचा आहे त्याच्यामध्ये प्लान लेंथ आपल्याला किती दिसली पाहिजे? 57. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, Okay. sir. Similarly, we have taken angle phi equal to 45 degrees and we have obtained elevation length. तर ही आपल्याला मिळाली आहे साधारण 50 mm. तर elevation length जी आहे ती 50 mm बरोबर आहे का? याचाच दुसरा अर्थ असा होतो की VP अँगल किती आहे? 45 डिग्रीज. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, जर आपल्याला या लाईनची फायनल प्रोजेक्शन काढायची असतील तर इलेव्हेशन लेंथ ही आपल्याला 50 मिळाले पाहिजे. आर यू गेटिंग? आणि प्लान लेंथ ही 57 असली पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. पण सध्या जे आपल्याला मिळालेले लेंथ आहेत किंवा प्रोजेक्शन आहेत हे काय आहेत? स्टेप 1 आणि 2 चे आहेत. हे फायनल प्रोजेक्शन आहेत का? नाहीत. No. एनीवन कॅन एक्सप्लेन मी व्हाय दीज आर नॉट फायनल प्रोजेक्शन्स? एक 2 मिनिटं वेळ देतो सर्वांना विचार करायला. सध्या जे आपण काढलेले प्रोजेक्शन्स आहेत ते फायनल प्रोजेक्शन नाहीत. व्हॉट इज द रिझन?
ऑब्लिक लाईन काढायची sir. वी हॅव टू ड्रॉ प्रोजेक्शन्स ऑफ ऑब्लिक लाईन. समजताय ना? एकदम परफेक्ट आन्सर दिलेला आहे. आय मस्ट अप्रिशिएट युअर अंडरस्टँडिंग. कधी कधी मला खरोखरच काय म्हणतात तसं आश्चर्य वाटतं बरं का बाळांनो, कारण ज्या गोष्टी क्लासमध्ये आम्ही दरवर्षी ओरडून शिकवतो, शेवटी समजत नाही म्हटल्यावर चिडचिड करायला सुरुवात करतो. बरोबर ना? एखादी गोष्ट मी 2-3 वेळा सांगितल्यावर जर समजत नसेल तर शेवटी माणूस थोडस चिडतो का नाही. पण ऑनलाईन मोड मध्ये तुम्ही एवढं समजून घेताय. आय मस्ट अप्रिशिएट यू पीपल. ओके, तर बघा आपण सध्या काय काय केलेलं आहे. तर जे रेड कलरचे प्रोजेक्शन दिसत आहेत A' B1' आणि AB1, तर त्यावेळी लाईन तुम्ही कशी अज्युम केली हो? फक्त फ्रंटल याचा अर्थ काय? Frontal. तर ती फक्त HP शी अँगल करते. समजताय ना? VP ला ती कशी पॅरलल. समजताय ना? पण प्रत्यक्षात ती लाईन फ्रंटल आहे का? नाही, आपण तात्पुरते अज्युम केलंय. बरोबर आहे. नंतर आपण काय केलं, ब्ल्यू कलरचे जे प्रोजेक्शन्स काढलेले आहेत AB2 लाईन आणि A' इथं नाव द्यायचं राहिलं, सॉरी. B2' बरोबर आहे का? तर AB2 आणि A' B2'. तर हे प्रोजेक्शन तुम्ही काय अज्युम करून काढले तो? लाईन इज हॉरिझॉन्टल. तर प्रत्यक्षात ती लाईन हॉरिझॉन्टल नाही, म्हणजे HP ला पॅरलल नाही किंवा फ्रंटल पण नाही, VP ला पॅरलल नाही. ऍट ऍक्च्युअल ती लाईन कशी सांगा? इन्क्लाइंड टू HP and VP and also inclined to PP. Is that clear? Yes, सर्वांनी sir. बोला प्लीज बाळांनो. आता तुम्ही नाही बोलला तर मी Yes, पुढे जाऊ sir. शकत नाही. Yes, sir. Is that clear? Yes, So sir. whatever the projections we have drawn till now, they are not the final projections. आपण सध्या काढलेले प्रोजेक्शन्स हे फायनल नाहीत, कारण त्याच्यामध्ये तुम्ही लाईन HP किंवा VP ला पॅरलल अज्युम केली, म्हणजेच हॉरिझॉन्टल किंवा फ्रंटल अज्युम केली आणि फक्त इलेव्हेशन लेंथ मिळवल्या. प्रत्यक्ष ही लाईन HP किंवा VP ला पॅरलल नाही, त्यामुळे हे फायनल प्रोजेक्शन्स नाहीत. शॅल वी कंटिन्यू नाउ? Yes, sir. sir. Yes, sir. ओके, आता पुढे जी एक मी स्टेप तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, याचं डेमॉन्स्ट्रेशन सध्या मी देत नाही, प्रॉब्लेम संपल्यानंतर मी डेमॉन्स्ट्रेशन देतोय. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय, एक लोकस ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, तर लोकस का ड्रॉ करायचा आणि तो असाच का असतो याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला प्रॉब्लेम संपल्यानंतर देतो. मला आठवण करा प्लीज. तर आता जो लोकस मी ड्रॉ करतोय, हा ड्रॉ करायचा आहे पॅरलल टू XY आणि तो कुठून पास होतोय? B1' मध्ये. नोट केलं सर्वांनी? Yes, sir. Noted. This is called as locus of B in front view. हा फ्रंट व्ह्यू मध्ये B चा लोकस आहे. ठीक आहे, सिमिलरली we draw locus line which is parallel to XY in top view. याला नाव काय द्यावं लागेल सांगा? लोकस ऑफ B. काय द्यायचं नाव सांगा? In top view. लोकस ऑफ B in टॉप व्ह्यू. ठीक आहे, शॅल आय टेल माय रीडिंग? म्हणजे खरं आहे का खोटं सगळ्या सर्वांनी? दोज हु आर नॉट आन्सरिंग, तर ते ऍट ऍक्च्युअल ड्रॉ करतायत. एम आय करेक्ट? ऑनेस्टली सांगा. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, थँक्यू व्हेरी मच. सो दिस इज नथिंग बट एक्सपिरियन्स. ओके, तर नॉर्मली जे 6-7 आवाज ऐकू येतात उत्तर देतात, बरोबर का, त्यातले 3 ते 4 गावात चालू आहे. त्याचा अर्थ 3 ते 4 लोक ऍट ऍक्च्युअल ड्रॉ करतात. काही लोक असे आहेत की मे बी ड्रॉ करत करत पण उत्तर देतात. ओके, पण आनंद वाटला. आय कॅन गेस करेक्टली. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes. Yes, sir. ओके, आता हे जे लोकस ड्रॉ केलेले आहेत फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये, याच्यामध्ये कॉमन फीचर काय? Parallel to XY. पॅरलल टू XY आहेत. ओके, अजून काय कॉमन फीचर आहे?
From XY. ट्रू लेनचे एंड पॉइंट आहेत, बरोबर आहे का? हा, B1 yes, डॅश हा काय ट्रू लेनचा एंड पॉइंट आहे, बरोबर ना? Yes. Yes. आणि B2 हा पण ट्रू लेनचा एंड पॉइंट आहे. इज इट करेक्ट? Yes, sir. Yes, sir. ओके, अजून काय कॉमन आहे सांगा? तर ज्या लाईन इन्क्लाइंड आहेत, म्हणजे थीटा लाईन आणि फाय लाईन, बरोबर आहे ना? Yes. त्यांचे ते एंड पॉइंट Yes. आहेत. ठीक आहे. तर आता प्रोसिजर मध्ये एक गोष्ट मी ऍड करतो जी युनिव्हर्सल आहे किंवा जनरलाइज्ड आहे. तर लोकस कुठून ड्रॉ करायचे? राईट ऑन द थर्ड पॉइंट प्रोसिजर लिहित असाल तर ड्रॉ locus lines in front view and top view parallel to XY through the endpoints of inclined lines. लोकस कुठून काढायचे आहेत? तर ज्या इन्क्लाइंड लाईन आहेत त्यांच्या एंड पॉइंट मधून लोकस काढायचा आहे. आणि लोकस कसं असलं पाहिजे सांगा प्लीज आन्सर. Parallel to XY. Locus should be parallel to XY. XY. First thing, and it should pass through which point? कोणत्या पॉइंट मधून गेला पाहिजे तो? एंड पॉइंट ऑफ इन्क्लाइंड लाईन. लक्षात आलंय? B1 डॅश हा थीटा लाईनचा एंड पॉइंट आहे आणि B2 हा फाय लाईनचा एंड पॉइंट आहे टॉप व्ह्यू मध्ये. त्याच्यामधून आपण लोकस काढलेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके, आता थोडस ऑनलाईनचं लिमिटेशन लक्षात घेऊन आता काय करा, कंपास मध्ये A डॅश B2 डॅश एवढं डिस्टन्स घ्या. कंपास आहे सर्वांकडे? कंपास पेन्सिल? Yes. Yes. ओके, कंपासचं टोक आता A डॅश वरती ठेवा. हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. आणि डिस्टन्स किती घेत आहे? A डॅश B2 डॅश अराउंड 50 mm वगैरे ते आहे. तेवढं डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. कंपासचं टोक A डॅश वरती, पेन्सिल B2 डॅश मध्ये. घेतलं डिस्टन्स? Yes, sir. Okay, now with A dash as the center, draw one arc. A dash हा सेंटर घेऊन एक आर्क ड्रॉ करा. कुठपर्यंत? लोकस पर्यंत. अप टू द लोकस. हे आपण काल डिस्कस केलं होतं, इफ यू रिमेंबर. Here you'll get 1 point. ही आर्क जिथं इंटरसेक्ट होते लोकसला, that is the final position of B. Call it as B dash. त्या आर्कनी लोकसला जिथं कट केलं ती B ची फायनल पोझिशन आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. Okay. Now join A dash to B dash. ही लाईन मी ब्लॅक कलरची काढलेली आहे. यू माइट हॅव नोटेड. याचा अर्थ काय? तर ही लाईन विथ युज्युअल डार्कनेस, डार्क लाईन असल्या पाहिजे. बाकीच्या सर्व लाईन ह्या फेंट असल्या पाहिजेत. ठीक आहे. ज्यावेळी ब्लॅकबोर्ड वरती मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करेल त्याला फेंट लाईन कशी काढायची, डार्क कशी काढायची हे दाखवेन तुम्हाला. A dash B dash, दिस इज कॉल्ड एज फायनल फ्रंट व्ह्यू. त्याची लेंथ किती असेल सांगा? $50 mm. Equal to elevation length. A dash B dash will be equal to elevation length. समजलं इथपर्यंत? आवाज येतो ना बाळांनो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. Okay, now last step is remaining.
ए डॅश आणि ए हे एकाच प्रोजेक्टरवरती आहेत, बरोबर आहे. सिमिलरली बी इन द टॉप व्ह्यू शुड लाय ऑन द प्रोजेक्टर ऑफ बी डॅश. जसं ए डॅश आणि ए एकाच प्रोजेक्टरवरती आहे, त्याच पद्धतीनं बी डॅश आणि बी हे एकाच प्रोजेक्टरवरती असले पाहिजे, बरोबर आहे. Yes, sir. ओके, म्हणजे sir. आता बी जर मिळवायचा असेल तर काय करावं लागेल सांगा. Drop projector from B. तर बघा स्क्रीनवर एकदा पहा. बी डॅश पासून सुरुवात करा. एक प्रोजेक्टर XY लाईनला परपेंडिक्युलर काढा आणि हा प्रोजेक्टर कुठपर्यंत गेला पाहिजे, अप टू द लोकस इन टॉप व्ह्यू. समजलंय? Yes, sir. तर शेवटी हा ग्रीन कलरचा आपण प्रोजेक्टर काढलेला आहे. नाउ नेम दिस पॉइंट ॲज B. name this point as B. It is the final position of B, point B in top view. Join A to B. Join A to B. AB2 ही true length होती. Now, if your drawing is accurate, you will find that distance A to B. Distance A to B म्हणजे कुठलं लक्षात येतंय? Distance A to B top view मध्ये Plan. हे डिस्टन्स तुम्ही मेजर करा. इफ युअर ड्रॉइंग इज ऍक्युरेट. आता इफ मी म्हणतोय कारण सध्या तुम्ही काय करता मी पाहू शकत नाही. ओके, इफ युअर ड्रॉइंग इज ऍक्युरेट, डिस्टन्स ए बी शुड बी इक्वल टू प्लॅन लेंथ विच इज अराउंड 57, 58, 59 जे काय असेल ते. त्याच्या जवळपास येते का बघा डिस्टन्स ए बी? Yes, sir. Yes, sir. त्याच्या जवळपास Yes, sir. येते ना? नाही सर, accurate Yes. आहे. परफेक्ट येते. जवळ Yes, sir. सो वन्स अगेन आय मस्ट सॅल्यूट युअर अंडरस्टँडिंग. म्हणजे मला खरोखर बाळांनो काय म्हणतात आश्चर्य वाटतंय की ऑनलाईन मोड मध्ये सुद्धा तुम्ही एवढे इफेक्टिव्हली समजावून घेऊ शकता, एक्झिक्यूट करू शकता. सो फॉर दॅट आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तर ए टू बी हे डिस्टन्स पुढे एवढं आलं सांगा, प्लॅन लेंथ एवढं, बरोबर आहे? Yes, sir. ओके, आता पहिल्यापासून आपण विचार करूया. ठीक आहे. स्टेप नंबर 1 मध्ये काय केलं होतं, लाईन ही फक्त HPC इन्क्लाइन आहे असं समजलं इथं, बरोबर आहे? येस ऑर नो? आणि त्यावेळी कोणतं डिस्टन्स मिळेल तुम्ही? प्लॅन लेंथ, बरोबर आहे? मग आता बघा आपली प्लॅन लेंथ ए बी इथं मेंटेन झाली, म्हणजे HPC अँगल आपण मेंटेन केलाय. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. सिमिलरली स्टेप नंबर 2 मध्ये काय केलं तर सांगा. वी अज्युम दॅट द लाईन इज हॉरिझॉन्टल. ती फक्त VPC इन्क्लाइन आहे 45 डिग्री असं समजलं. आणि कोणती लेंथ मिळवली? इलेव्हेशन लेंथ, Elevation length. जी फायनल स्टेप मध्ये आहे अशी आपल्याला मिळालेली आहे. याचा अर्थ तुम्ही VPC अँगल फाय पण मेंटेन केलेला आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. So, therefore, we say that A dash B dash is the final front view of the line आणि AB ला आपण काय म्हणतो? Final top view of Top the view. line. Any doubt till now? No, sir. तर इथे आपले प्रोजेक्शन जे आहेत ते लाईनचे कम्प्लीट झालेले आहेत. ओके, आता क्वेश्चनचं लास्ट इथपर्यंत काय डाऊट असेल तर विचारा मला प्लीज. No, sir. नो. ओके,
आता क्वेश्चनचं लास्ट स्टेटमेंट वाचा बरं. फाइंड ऍपरंट लेन्स अँड ऍपरंट इन्क्लिनेशन्स असं आहे ना. Yes, sir. आवाज येतो बाळांनो. कम्प्लीट Yes, sir. झालं का सर्वांचं का थांबू द्या. झाले sir. स्क्रीनवर जेवढं दिसतं तेवढं कम्प्लीट झालंय का सर्वांचं. Yes, sir. Yes, sir. ओके ओके. एक मिनिट हा, थोडस कलर चेंज करतो आपल्याला समजायसाठी. ओके. आता ए डॅश बी डॅश या लाईननी एक्स वाय शी किंवा हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल जो आहे तो मेजर करा. दॅट इज कॉल्ड एज अँगल अल्फा. किती येतो बरं अल्फा? 45. 45 येतात. एनी अदर आन्सर? 45. 45. 45. व्हेरी गुड. आणि ए बी या लाईननी केलेला अँगल जो आहे एक्स वाय शी किंवा हॉरिझॉन्टलशी तो पण मेजर केला. इट विल बी कॉल्ड एज बीटा. Sir, 60. इट इज कमिंग 60. 60. परफेक्ट 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 परफेक्ट. आय कॅनॉट एक्सप्लेन. म्हणजे सध्या मला काय वाटतं हे मी एक्सप्लेन करू शकत नाही, कारण नॉर्मली ज्यावेळी ऑफलाईन मोड मध्ये पण आम्ही शिकवतो त्यावेळी सुद्धा बरेचसे आन्सर्स व्हेरी होतात. बट इन ऑनलाईन मोड इफ यू कॅन डू इट, इट इज व्हेरी गुड अचिव्हमेंट. ओके. तर बघा, अल्फा इट इज कॉल्ड ॲज apparent inclination in front view. अल्फाला काय म्हणतात? apparent inclination in front view. अल्फा हे apparent inclination का आहे? Because it is associated with apparent length a dash b dash. Are you getting? अल्फा हे apparent inclination का आहे? सांगा एकदा काय समजलं? Why alpha is apparent inclination? Because it is associated with apparent length a dash b dash. Is it clear? Yes, sir. Yes, sir. Yes. And beta is called as apparent inclination in top view. Beta ला आपण म्हणतो apparent inclination in top view. Now you can easily compare that value of angle alpha is greater than angle theta. Observe केलं सर्वांनी? Similarly, angle beta is always greater than Hi. phi. ओके. ज्यावेळी उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस वेळ अनम्यूट करा प्लीज, कारण महत्वाचा पॉइंट आहे त्यामुळे मी शांतपणे शिकवतो. मी चिडत नाहीये. एकदा दोनदा लास्ट टाइमला तुम्ही पाहिलंय चिडल्यानंतर काय होतं, पण माझी इच्छा नाही. आय वॉन्ट टू फोकस ऑन द सब्जेक्ट. त्यामुळे ज्यावेळी उत्तर द्यायचं त्यावेळी प्लीज अनम्यूट करा आणि लगेच म्यूट करा. इज दॅट फाईन? Sir. Okay. So you observe that angle alpha is greater than theta. It always means that apparent inclination is greater than true inclination. हे आपण पूर्वी सेट स्क्वेअर वापरून पण आयडेंटिफाय केलं. डू यू रिमेंबर दॅट? Yes. Yes, sir. आठवतं सर्वांना? Yes. Yes. उत्तर द्या बाळा. नो येस नो काहीतरी बोला ना. Yes, sir. Yes, sir. Okay. Similarly, beta is greater than phi. So here we complete the procedure for drawing the projections of oblique line. ठीक आहे. तसा जर विचार केला तर प्रोजेक्शन्स ऑफ लाईन्स हा चॅप्टर खऱ्या अर्थानं इथं सुरू झालेला आहे. आतापर्यंत जे शिकलं आपण पाठीमागच्या लेक्चर पर्यंत ते काय होतं? बेसिक होतं. लक्षात येतंय?
आणि इथून पुढे जे आपण शिकणार आहोत तो खरा सिलेबस आहे. म्हणजे ऑफलाईन एक्झाम मध्ये जे प्रॉब्लेम विचारले जात होते त्यांची सुरुवात आज आपण केलेली आहे. लक्षात येते? तर ऑनलाईन एक्झाम मध्ये एमसीक्यू असतात नसतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम क्लिअर होतील. पण परीक्षेमध्ये विचारला जाणारा सिलेबस ऑफलाईन एक्झाम पूर्वीच्या एक्झाम मध्ये आज सुरू झालेला आहे. लक्षात येते? सो आय थिंक यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज द नेचर ऑफ द सब्जेक्ट. आज खरोखर ग्राफिक्सला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं कदाचित तुम्हाला जाणवलं असेल की जे इनिशियल थिअरी असते, बेसिक्स असतात वगैरे ते आपण थोडेसे पेंडिंग ठेवलेले आहेत. सो आर यू कम्फर्टेबल विथ दिस टाइप ऑफ ऑब्लिक लाईन? याच्यावरती आपण ट्रिमेंडस प्रॅक्टिस करणार आहोत तुम्ही बास मानेपर्यंत. पहिला प्रॉब्लेम समजला सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. सो एक मिनिट, जस्ट स्नॅपशॉट काढून घ्या. कुठे गेलं? व्हाईट बोर्ड दिसतोय? Yes, sir. Yes, sir. Yes. मला दिसत नाही, काय प्रॉब्लेम आहे कोणास ठाऊक. ठीक आहे, हरकत नाही. वेट फॉर 1 minute. I'll take the attendance. Sir, पण ड्रॉ केलेलं दिसत नाही sir. अरे मी तेच विचारतोय. नाही दिसत. नाही, स्नॅपशॉट झाला का आताच प्रॉब्लेमचा? नाही sir. येस सर घेतला. Yes, sir. सर माझ्याकडे आहे. बरं ठीक आहे, मला कोणीतरी शेअर करा, मी सर्वांना पुन्हा एकदा शेअर करेन, चालेल? कारण मला पण दिसन झालाय तो. ओके, मी फक्त इकडे मोबाईल वरून जॉईन होतो आणि अटेंडन्स घेतो सर्वांचा.